मित्रांनो, मी नवल आजगे आणि आपले नवल आजगे ज्ञान मार्गदर्शन या YouTube चॅनलवर मी मनपूर्वक स्वागत करतो. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण ग्राम प्रशासन ही संकल्पना समजून घेणार आहोत. तर याच्यामध्ये आज आपण शिकणार आहोत की ग्राम म्हणजे काय, प्रशासन म्हणजे काय, ग्राम प्रशासन म्हणजे काय, त्याची गरज, घटक आणि त्याचे महत्व काय आहे हे आपण समजून घेणार आहोत. तर ग्राम म्हणजे बघा, ग्राम म्हणजे काय? तर मित्रांनो, सर्वप्रथम ग्राम हा शब्द समजून घेऊया. आपण दैनंदिन जीवनातील गाव हा शब्द वापरतो. प्रशासनाच्या भाषेत त्यालाच ग्राम असे म्हणतात. पण ग्राम म्हणजे फक्त काही घरे किंवा एखादी वस्ती नाही, तर गावामध्ये त्या गावातील नागरिक, घरे, शेती, रस्ते, शाळा, अंगणवाडी, विहिरी, पाणी पुरवठा, मंदिरे, सार्वजनिक ठिकाणे आणि गावातील इतर सर्व सुविधा यांचा समावेश होतो. तर एक उदाहरण बघूया की समजा आपल्या गावाचं नाव रामपूर आहे. रामपूर गावामध्ये 700 घरं आहेत, शाळा आहे, ग्रामपंचायत कार्यालय आहे, आरोग्य केंद्र आहे, रस्ते आहेत, शेती आहे आणि तेथे हजारो नागरिक राहतात. या सर्वांचा एकत्रित विचार केला तर त्याला ग्राम असे म्हणतात. म्हणून लक्षात ठेवा, ग्राम म्हणजे ग्रामीण भागातील लोक, संसाधने आणि सार्वजनिक सुविधांचा एकत्रित समूह म्हणजेच ग्राम होय. आता प्रशासन म्हणजे काय ते आपण समजून घेऊया. सोप्या भाषेत सांगायचं झालं तर कोणतेही काम योग्य प्रकारे नियोजन करणे, ते व्यवस्थित राबवणे आणि त्यावर नियंत्रण ठेवणे या संपूर्ण प्रक्रियेलाच प्रशासन असे म्हणतात. आता एक उदाहरण घेऊया की समजा आपल्या गावात एक कार्यक्रम आयोजित करायचा आहे. सर्वप्रथम त्या कार्यक्रमाची तारीख, वेळ आणि ठिकाण ठरवले जाते, याला नियोजन म्हणतात. कार्यक्रम सुरू झाल्यावर सर्व काही व्यवस्थित होत आहे का यावर लक्ष ठेवले जाते, याला नियंत्रण म्हणतात. आणि ज्या ज्या व्यक्तींकडे किंवा ज्या ज्या सदस्यांकडे असतील, ज्या काही जबाबदाऱ्या वेगवेगळ्या लोकांना दिली जाते, यालाच व्यवस्थापन असं म्हणतात. म्हणजेच नियोजन अधिक व्यवस्थापन, नियंत्रण बरोबरच प्रशासन. म्हणून प्रशासन म्हणजे फक्त आदेश देणे नाही, तर लोकांच्या हितासाठी योग्य पद्धतीने काम करणे होय. आता ग्राम प्रशासन म्हणजे काय? आता बघा, आपण ग्राम आणि प्रशासन हे दोन्ही शब्द समजले. या दोन्ही शब्दांचा एकत्रित अर्थ म्हणजेच ग्राम प्रशासन. गावाचा कारभार व्यवस्थित चालवण्यासाठी जी व्यवस्था कार्य करते तिला ग्राम प्रशासन असे म्हणतात. यामध्ये गावातील स्वच्छता, पाणी पुरवठा, रस्ते, दिवाबत्ती, जन्म मृत्यू नोंदणी, कर वसुली, शासनाच्या योजनांची अंमलबजावणी आणि ग्रामसभेचे आयोजन यांसारखी अनेक कामे केली जातात. म्हणजेच गावाचा विकास आणि गावकऱ्यांचे दैनंदिन जीवन सुरळीत चालावे यासाठी जी संपूर्ण व्यवस्था काम करते ती म्हणजेच ग्राम प्रशासन. आता ग्राम प्रशासनाची गरज काय आहे? आता प्रश्न पडतो की ग्राम प्रशासनाची गरज काय आहे? तर कल्पना करा, आपल्या गावात कोणतीही व्यवस्था नाही, पाणी पुरवठा नाहीये, रस्त्यांची दुरुस्ती नाहीये, स्वच्छतेकडे लक्ष नाही, ग्रामसभा होत नाहीत, शासनाच्या योजना लोकांपर्यंत पोहोचत नाहीत, तर गावाचा विकास होईल का? नाही होणार. म्हणूनच प्रत्येक गावामध्ये ग्राम प्रशासन आवश्यक आहे. तर ग्राम प्रशासनामुळे गावामध्ये विकास कामे होतात आणि नागरिकांना आवश्यक सुविधा वेळेवर मिळतात. आता ग्राम प्रशासनाचे घटक कोणते आहेत ते बघूया. मित्रांनो,
ग्राम प्रशासन हे एका व्यक्तीचे काम नाही, त्यामध्ये अनेक घटक एकत्र काम करतात. सर्वात महत्वाचा घटक म्हणजेच ग्रामसभा, ग्रामपंचायत. ग्रामपंचायतीमध्ये सरपंच, उपसरपंच, सदस्य आणि ग्रामपंचायत अधिकारी असतात. याशिवाय गावातील प्रत्येक नागरिक हा देखील ग्राम प्रशासनाचा महत्वाचा भाग आहे. म्हणूनच ग्राम प्रशासन हे लोकसहभागावर आधारित प्रशासन आहे. आणि ग्राम प्रशासनाचं महत्व काय ते बघूया. की ग्राम प्रशासनामुळे गावाचा सर्वांगीण विकास होतो. गावात स्वच्छता राबवली जाते, पाणी पुरवठा नियमित होतो, रस्ते आणि सार्वजनिक सुविधा विकसित होतात, शासनाच्या योजना गरजू नागरिकांपर्यंत पोहोचतात. ग्रामसभा आणि ग्रामपंचायतीच्या माध्यमातून लोकांना निर्णय प्रक्रियेत सहभागी होता येते. म्हणूनच ग्राम प्रशासन हे ग्रामीण विकासाचा पाया मानले जाते. तर मित्रांनो, आपण पाहिलं की ग्राम प्रशासन म्हणजे काय. थोडक्यात आपण ग्राम प्रशासन हा विषय अतिशय सोप्या भाषेत समजून घेतला आहे. तर मित्रांनो, आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपण त्याला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.